नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या बीएमसी गाईड या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, ज्या क्लार्कच्या भरतीची आपण गेल्या 5 ते 6 महिन्यापूर्वीच माहिती दिलेली होती, ती क्लार्कची मेगा भरती मित्रांनो शेवटी आलीच। तर एकूण 1846 पदांची भरती आलेली असून या भरतीच्या पूर्ण माहितीचा व्हिडिओ आपण आपल्या बीएमसी गाईड या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे। तर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तो व्हिडिओ आपण बघून घ्या। व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तर आता महत्त्वाचा प्रश्न हा की ऑनलाइन फॉर्म हा कसा भरायचा। तर डिस्प्लेवर दिलेल्या या लिंकवर जाऊन तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे। ऑनलाइन फॉर्म भरण्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तसेच ऑनलाइन फॉर्म हा तुम्हाला दिनांक 20/8/2024 ते दिनांक 9/9/2024 पर्यंतच भरायचा आहे। पण जर तुम्ही बोलत असाल की अजून 9 सप्टेंबर यायला वेळ आहे, तर मित्रांनो अशी चूक करू नका, कारण सुरुवातीला जास्त उमेदवार फॉर्म भरणार नाहीत आणि फॉर्म अपलोड करण्याची शेवटची तारीख जवळ आली की सगळे फॉर्म भरायला घेतात आणि त्यावेळी या साईट जास्त करून स्लो चालतात। एकाच वेळी बरेच उमेदवार फॉर्म भरतात, त्यामुळे प्रॉब्लेम नक्कीच येतात। त्यामुळे तुम्ही 9 सप्टेंबर यायची वाट बघू नका। तर ऑनलाइन फॉर्म भरताना नक्की कोणते डॉक्युमेंट्स तुमच्या जवळ असणे आवश्यक आहे हे आज तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। म्हणजे ज्यावेळी तुम्ही फॉर्म भरायला घ्याल त्यावेळी तुम्हाला काही अडचण येणार नाही। परंतु व्हिडिओ पुढे चालू ठेवण्यापूर्वी जर आपण बीएमसी गाईड या यूट्यूब चॅनलवर प्रथमच आला असाल तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बीएमसी गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। तसेच सदर पदाच्या जाहिरातीची पीडीएफ फाईल आपल्या बीएमसी गाईड या टेलिग्राम चॅनलवर तुमच्या माहितीसाठी अपलोड केलेली आहे। ती बघण्यासाठी आपल्या बीएमसी गाईड या टेलिग्राम चॅनलला जॉइन व्हा। टेलिग्राम चॅनलची लिंक तुमच्या माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तर येऊ आजच्या व्हिडिओकडे। तर सुरुवातीला तुम्हाला जे डॉक्युमेंटचे फोटो अपलोड करायचे आहेत ते सांगतो। म्हणजे तुम्ही ऑनलाइन फॉर्म भरण्याच्या आधी त्या सर्व डॉक्युमेंटचे फोटो काढून ठेवा, म्हणजे सेम टाइम तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करता येतील। तर सुरुवातीला तुम्हाला तुमचा पासपोर्ट साइज फोटो अपलोड करावा लागतो। तसेच सोबत लाईव्ह फोटो अपलोड करावा लागतो। लाईव्ह फोटो अपलोड करण्यासाठी तेथे ऑप्शन आहेच, तुम्ही फक्त पहिले पासपोर्ट साइज फोटो तयार करून ठेवा। त्यानंतर तुमच्या सिग्नेचरचा फोटो तयार ठेवा। त्यानंतर तुमचे डोमेसाइल सर्टिफिकेट किंवा जन्म दाखला किंवा शाळेच्या दाखल्याचा फोटो तयार ठेवा। त्यानंतर 10वीची मार्कशीट आणि 10वीच्या पासिंग सर्टिफिकेटचा फोटो तयार ठेवा। त्यानंतर 12वीची मार्कशीट आणि 12वीच्या पासिंग सर्टिफिकेटचा फोटो तयार ठेवा। त्यानंतर ग्रॅज्युएशनची मार्कशीट, त्याचे पासिंग सर्टिफिकेट आणि त्याचे मेन डिग्रीचे जे मोठे सर्टिफिकेट असते त्याचा फोटो तयार ठेवा। त्यानंतर मराठी 30 शब्द प्रति मिनिट वेगाचे आणि इंग्रजी 30 शब्द प्रति मिनिट वेगाच्या टायपिंगच्या सर्टिफिकेटचा फोटो तयार ठेवा। त्यानंतर तुमचे पॅन कार्ड, त्यानंतर जर ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर त्याचा फोटो, तसेच आधार कार्डचा फोटो तयार ठेवा। त्यानंतर तुमच्या बँकेच्या पासबुकचा फोटो तयार ठेवा। त्यानंतर जर महिला उमेदवारांचे लग्न झाले असेल तर त्यांचे मॅरेज किंवा गॅझेट सर्टिफिकेटचा फोटो तयार ठेवा। त्यानंतर उमेदवार मागासवर्गीय असतील तर त्यांच्या जात प्रमाणपत्राचा फोटो, तसेच जात वैधता प्रमाणपत्र असेल तर त्याचा फोटो तयार ठेवा। तसेच सेम टाइम तुम्हाला फॉर्म अपलोड करताना लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र याची पीडीएफ प्रिंट काढून ती अपलोड करावी लागते। तर मित्रांनो, या सांगितलेल्या सर्व डॉक्युमेंटचे सुरुवातीला फोटो काढून तयार ठेवा, म्हणजे ऑनलाइन फॉर्म भरताना तुम्हाला काही अडचण येणार नाही आणि एकाच प्रयत्नात तुम्ही हा फॉर्म भरू शकता। तसेच ऑनलाइन फॉर्म भरताना सुरुवातीला तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, तुमचा ईमेल आयडी, त्यानंतर तुमचे डोमेसाइल सर्टिफिकेट किंवा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखल्याचा क्रमांक, त्यानंतर जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्राचा क्रमांक, त्यानंतर पॅन कार्डचा क्रमांक, त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर त्याचा क्रमांक, त्यानंतर नॉन क्रिमिनल प्रमाणपत्राचा क्रमांक, त्यानंतर मतदान ओळखपत्र किंवा पासपोर्ट असेल तर त्याचा क्रमांक, त्यानंतर पत्र व्यवहाराचा पत्ता, त्यानंतर कायमचा पत्ता, ही सर्व माहिती टाईप करून भरावी लागते। म्हणून या सर्व गोष्टी सोबत ठेवून फाईल फॉर्म भरा किंवा या सर्वांचे क्रमांक कोठे लिहून ठेवा आणि तो फॉर्म भरायला घ्या।
लक्षात ठेवा की जर तुम्ही ओपन कॅटेगरी मधून फॉर्म भरत असाल तर तुम्हाला 1000 रुपये आणि जर तुम्ही बॅकवर्ड क्लास म्हणजेच मागास प्रवर्गातून फॉर्म भरत असाल तर तुम्हाला 900 रुपये परीक्षा फी भरायची आहे आणि ही ऑनलाईन फी तुम्हाला 9 सप्टेंबर पर्यंतच भरायची आहे। पण पुन्हा तुम्हाला हाच सल्ला देतो की 9 सप्टेंबर येण्याची वाट न बघता लवकरात लवकर हा फॉर्म भरून घ्या। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्र परिवारांमध्ये नक्की शेअर करा, जेणेकरून सर्वांना या महत्त्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल। आणि कोणी नवीन प्रथमच आपल्या BMC गाईड या यूट्यूब चॅनलवर आले असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या BMC गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।